नमस्कार, मी ग्रीष्मा दातार. तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला बांधणी या साडीबद्दल माहिती देणार आहे. बांधणी ही साडी भारतातील अत्यंत प्राचीन आणि सुंदर अशा टाय अँड डाय या तंत्राने बनवली जाणारी साडी आहे. बांधणी साडीचा इतिहास जवळजवळ इसवी सन पूर्व 4000 वर्षांपूर्वी जातो. सिंधू संस्कृतीमध्ये सुद्धा बांधणी या टेक्निकचे पुरावे आपल्याला सापडलेले आहेत. तर बांधणी हा शब्द बंध म्हणजे बांधणे या शब्दावरून जन्माला आलेला आहे. बांधणी हा शब्द गुजरात, मध्य भारत आणि त्याच्यानंतर राजस्थान आणि सिंध हा जो प्रांत आता भारतात नाहीये, या ठिकाणी बांधणीचा विकास झाला आणि पुढे ही परंपरा चालू राहिली. बांधणीमध्ये काय करतात तर छोटा दगड किंवा चणे घेतात, त्याने बांधतात तेवढा कपडा आणि त्यानंतर त्याला डाय केलं जातं, रंगवलं जातं. जिथे रंग कापडावर शोषला जात नाही तो भाग रिकामा राहतो आणि त्याच्यामुळे कापडावर वेगळी नक्षी तयार होते आणि ते म्हणजे बांधणीचं डिझाईन आपण दाखवलेलं आहे. 6व्या शतकामध्ये गुजरात, राजस्थान, बनारस या ठिकाणी बांधणी कापड हे सर्रास वापरलं जात होतं आणि तसे उल्लेख केलेले आहेत. बांधणीला खूप शुभ मानलं जातं, मंगल मानलं जातं आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा राजपूत स्त्रिया ज्या आहेत त्या बांधणी विवाह प्रसंगी वापरल्या जातात. बांधणीच्या साड्या, त्यातल्या बांधणीमध्ये लाल रंग हा खूप शुभ मानला जातो, त्याच्यामुळे बांधणी मुख्यतः त्या रंगात बनवली जाते. आता आधुनिक काळामध्ये गुजरात किंवा राजस्थान, जयपूर, उदयपूर इथे बांधणी बनवली जाते आणि त्याचा वापरही त्या भागामध्ये जास्त होतो. आता सध्या वेगवेगळ्या रंगामध्ये बांधणी तुम्हाला उपलब्ध आहे. फक्त हिरवा, लाल, पिवळा या रंगात नाही तर वेगवेगळ्या रंगामध्ये बांधणी उपलब्ध आहे. तर आता ही जी मी नेसलेली साडी आहे ही ग्रे रंगाची बांधणी आहे. इतकी सुंदर आहे आणि बांधणीच्या साड्या हलक्या फुलक्या सुद्धा येतात, छान सिल्कच्या आहेत. कॉटन मध्ये सुद्धा बांधणी येते. तर ही सिल्क बांधणी आहे. माझ्या आईची साडी आहे ही बांधणीची, अत्यंत सुंदर आहे. आता जी मी साडी दाखवते बांधणीची ती माझी साडी आहे. टिपिकल लाल रंगाची बांधणी आहे. माझे आई बाबा ज्यावेळेस राजस्थान, जयपूर वगैरे फिरायला गेले होते तेव्हा त्यांनी तिथून ही साडी माझ्यासाठी आणली होती. टिपिकल लाल रंगाची साडी मला हवी होती कारण ती खूप छान वाटते नेसायला. अर्थात वेगळे रंग सुद्धा आहेत पण माझ्याकडे अशी साडी नव्हती, त्याच्यामुळे मला कलेक्शन मध्ये हवी होती. सो या प्रकारची अत्यंत लाईटवेट बांधणी आणलेली आहे त्यांनी आणि छोटेसे काठ आहेत साडीला. खूप लाईटवेट साडी आहे ही. हा साडीचा पदर आहे, तुम्ही बघू शकाल. हा, आणि ही प्रिंट वाली बांधणी नाहीये कारण जेव्हा आणली होती तेव्हा त्याला असे धागे बांधलेले होते, सोडून नंतर आम्ही रोल प्रेस वगैरे करून ह्या साड्या घेतलेल्या आहे. बांधणीच्या साडीला रोल प्रेस करावं लागतं तरच ती डिझाईन छान तुम्हाला दिसते. हे बघा किती सुंदर वाटते ना. आता मी तुम्हाला बांधणी प्रकारातलीच पण अत्यंत शुभ समजली जाणारी घरचोळा ही साडी दाखवते. घरचोळा साडीची सुरुवात गुजरातमध्ये झाली आणि विशेषतः जामनगर, कच्छ आणि खंभात या भागांमध्ये ती प्रसिद्ध आहे. ही साडी वधूला सासरच्या मंडळींकडून दिली जाते. जैन समाजात या साडीला पांजनी पण म्हटलं जातं. जरीच्या चौकटी असतात आणि त्या चौकटीच्या आतमध्ये बांधणी केलेली असते. साडीवर विशेषतः हत्ती, शंख, स्वस्तिक अशा प्रकारचे चिन्ह असतात जे शुभ मानली जातात. मुख्यतः हिरव्या आणि लाल रंगामध्ये ही साडी असते कारण ते शुभ मानले जातात आणि विवाह प्रसंगी ही साडी दिली जाते सासरच्या मंडळींकडून. हे वस्त्र नेसूनच वधू घरात येते, शुभ सुरुवात व्हावी त्यांच्या आयुष्याची, याच्यासाठी ही साडी असते आणि अत्यंत महत्वाची असते. तर ही आहे घरचोळा साडी. ही आहे घरचोळा साडी. मी जसं म्हटलं तसं जरी असते, जरीचे चौकोन केलेले असतात आणि त्याच्या आत बांधणीचे ठिपके असतात. याच्यामध्ये जे शुभ चिन्ह आहेत ही सगळी कोरलेली आहेत. ही साडीची बॉर्डर आहे, याच्यावर कमळ आहे. हा साडीचा पदर आहे. या साडीच्या पदरावर शुभचिन्ह आहेत आणि जास्तीत जास्त फुलं आहेत. तर ही बांधणी प्रकारातलीच घरचोळा साडी आहे.
लग्न समारंभात ही नेसली जाते, विशेषतः वधू नेसते ही साडी सासरी जाताना, आणि खूप सुंदर अशी साडी आहे. माझ्याकडे फार बांधणी साड्या नाही आहेत, तर जेवढ्या होत्या तेवढ्या मी तुम्हाला दाखवल्या. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि याच्या पुढे तुम्हाला कुठल्या साडीबद्दल माहिती घ्यायला आवडेल ते मला नक्की सांगा, कमेंट करा. थँक्यू.